जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या। उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटी संचलित उर्दू हायस्कूल गुंजोटी या शाळेत सन 2024 मध्ये इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेत शालेय स्तरावर पहिला क्रमांक जिया जफर खान पटेल 89%, द्वितीय क्रमांक साफिया हुकुम मकानदार 88.80, तृतीय क्रमांक जोहा मोईन पटेल 87.60% मिळवून गुणवत्ता यादीत आली आहे। तर शाळेचा 100% निकाल लागला आहे। या यशाबद्दल शाळेने 10वी व 12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा संस्थेच्या वतीने दिनांक 1 जून 2024 रोजी शाळेच्या सभागृहात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या सत्कार समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष जनाब सुलतान महबूब, प्रमुख मान्यवर म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष युनुस पटेल, संस्थेचे सचिव उस्मान शेख, सहसचिव मोहिब मुंशी, माध्यमिकचे मुख्याध्यापक आबिद पटेल, प्राथमिकचे मुख्याध्यापक युनुस शेख, तर प्रमुख पाहुणे म्हणून पालक उमरगा सत्र न्यायालयाचे वकील जफर खान पटेल, हुकुम मकानदार, औरादे शौकत मौलाना आदी पालकांची उपस्थिती होती। यावेळी माध्यमिकचे मुख्याध्यापक आबिद पटेल व प्राथमिकचे मुख्याध्यापक युनुस शेख यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना सांगितले की प्रत्येक विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी आपले ध्येय निश्चित केले पाहिजे, कारण यशाचे पहिले पाऊल म्हणजे ध्येय निश्चित करणे होय। शिक्षणात 10वी 12वीचा टप्पा महत्त्वाचा असून यानंतर पुढे काय करायचे यासाठी आई वडील शिक्षक यांचे मार्गदर्शन बहुमूल्य असल्याने त्यानुसार ध्येय निश्चित करावे। जीवनात कितीही मोठे झाले तरी आई वडिलांना विसरू नये। स्पर्धेच्या युगात मुलांनी यश संपादन करण्यावर लक्ष दिले पाहिजे। यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी यशात सातत्य ठेवले पाहिजे असे सांगून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी पालक मान्यवरांनी देखील मनोगत व्यक्त केली। या कार्यक्रमाला प्राथमिक व माध्यमिकचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। 10वी 12वीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत ट्रॉफी, शाल, हार, श्रीफळ, मेडल देऊन सत्कार करण्यात आला। 12वीचे 27 पैकी 26 तर 10वीचे 52 पैकी 52 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उच्च माध्यमिक शाळेचा 96% तर माध्यमिक विद्यालयाचा 100% निकाल लागला आहे। सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व पालकांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव यांनी विद्यार्थ्यांची शाबासकीची थाप देत कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सर्वांचे सत्कार व आभार मानले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती चौधरी यांनी केले तर आभार युनुस शेख यांनी मानले। इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या।